मित्रांनो, एकीकडे ओरडत आहेत की बाबा आमचा जे राज्य शासनाचा निधी असतो तो कंपन्यांना आम्ही पोहोचवलेला आहे, कंपन्यांकडे दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कंपन्यांतर्फे पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. परंतु मित्रांनो, वेकअप टू रियालिटी म्हणलं तर चालेल. तर वेकअप टू रियालिटीमध्ये गेल्याच्या नंतर गावामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये जवळपास जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांना या रकमा वितरित होत आहेत. जिल्हा कोणताही असो, त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, ह्या 2 जिल्ह्याला स्टार्टिंगला वितरण झालं आणि या 2 जिल्ह्यातील बरेच शेतकरी अद्यापही या पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यानंतर मित्रांनो, हिंगोली झालं, वाशिम झालं, नांदेड झालं. नांदेडचा एक महत्वाचा पॉईंट सांगतो मित्रांनो. नांदेडमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. बडे बाता केल्या आणि बघायचं झालं, रियालिटीमध्ये गेलं, शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता प्रत्येक शेतकरी म्हणतो की आमच्या खात्यावर तर अद्यापही रकमा आल्या नाही. मग तो तालुका कोणताही असो, आमच्या खात्यावर एकही रक्कम आली नाही अद्यापही. 4 ते 5 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे आणि अद्यापही आमच्या खात्यावर रुपयाची कवडी मोल सुद्धा पीक विम्याची रक्कम आलेली नाही. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर पीक विमा वाटप तर व्हायला म्हणाले, मग चाललाय कुठं? कारण कोणताही जिल्हा असो, तेथील तालुक्यातील गावातील 4-2 शेतकऱ्याला पीक विमा वाटप होत आहे आणि इतर शेतकरी त्या 4-2 शेतकऱ्याच्या जे भेटलेला आहे विमा त्यांच्या आशेवर राहिलेली, बाबा याला भेटला आम्हाला पण भेटेल आज ना उद्या. परंतु मित्रांनो, दिवस चाललेले आहेत, वारंवार वेगवेगळ्या जिल्ह्याचा नंबर लागतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यातील 4-2 शेतकऱ्याच्या खात्यावर ह्या पीक विम्याच्या रकमा वितरित होत आहेत. परंतु जे गरज आहे ज्या शेतकऱ्यांना, म्हणजे गरज तर प्रत्येक शेतकऱ्याला असते, परंतु ज्या शेतकरी डिपेंड आहे ते पीक विम्यावर किंवा इतर गोष्टींवर, नेमकं त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होत नाहीत. या गावातल्या या माणसाला बाबा एवढा आला 60,000 आला, बाबा तुम्हाला 60,000 आला, आमच्या खात्यावर 6,000 टाका. पण टाका कधी टाकणार कुणास ठाऊक. ते जालना जिल्ह्यामध्ये जवळपास अतिवृष्टीचं जवळपास 50 कोटींचं तिकडं घोळ केला तहसीलदारानं. मग प्रश्न पडत आहेत की बाबा गावातील जे कृषी सहायकाच्या हाती असतं, जे पीक विम्याचे जे नुकसान ते आणीवारी वगैरे टाकायचं असतं ते कृषी विभागाच्या हातात असतं. मग या कृषी विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा असे घोळ तर झाले नाही ना, असे सुद्धा प्रश्न उभे राहिलेले आहेत. कोणताही जिल्हा असो मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे पीक विमा तर वाटप व्हायला सुरू झालेला आहे, परंतु पीक विमा वाटप झालेला शेतकऱ्यांच्या खात्यावर आले नाही. मग गिळायले कोण हा पीक विमा? कारण शेतकरी पण नाही पीक विमा वाटप म्हणाले, बँकेत गेलं बँकेवाली पण म्हणाले तुमच्या खात्यावर रक्कम नाही आलेली. म्हणजे एकंदरीत कुठं गायब वगैरे व्हायलेत काय रकमा? डीबीटीच्या माध्यमातून दाबल्याच्या नंतर या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर न येता एखाद्या घोळ करणाऱ्या माणसाच्या खात्यावर चालल्यात की काय, असा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे. म्हणजे मित्रांनो, शेतकरी गरीब होता आहे सध्याच्या पिढीला आणि अजूनही गरीबच होत चाललेला आहे आणि जे श्रीमंत होते ते अजूनही श्रीमंतच होत चाललेले आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या बाबतीत सेम कंडिशन, नुकसान भरपाईच्या बाबतीत सेम कंडिशन, जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो सेम कंडिशन, पीएम किसानचा हप्ता असो सेम कंडिशन, महाडीबीटीचे अनुदान असो, काहीही असो, शेतकऱ्यांना असं म्हणजे एक भीक मागल्यासारखं ते मागवून आणल्यासारखं आणावं लागत आहे. कोणताही निधी असो, अनुदान असो, काहीही असो. पीक विम्याच्या बाबतीत तेच झालेलं आहे मित्रांनो. नांदेड जिल्हा असो, परभणी जिल्हा असो, हिंगोली जिल्हा असो, कोणताही जिल्हा असो, अद्यापही काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावातील काही शेतकऱ्यांच्याच खात्यावर या रकमा वितरित होत आहेत. बाकी 100% पीक विमा वितरित झाला आमच्या गावात किंवा आमच्या जिल्ह्यात, 100% प्रत्येकाच्या खात्यावर पीक विमा वितरित झाला अशी तर मी अद्यापही न्यूज ऐकली नाही किंवा कमेंट वाचली नाही माझ्या चॅनलवर तर नाहीच. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट की बाबा पीक विमा वाटप करायचं असेल, राज्य शासनाला विनंती आहे की पीक विमा वाटप करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावर, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा. प्रत्येक शेतकऱ्यांचं जे तुम्ही स्टेटस वगैरे दाखवत असाल, रकमा दाखवत असाल आणि वितरितच करत नसाल, हे सुद्धा शेतकऱ्यांना छळण्याचा प्रयत्न नका करू. शेतकऱ्यांच्या मेंटॅलिटीवर तुम्ही परिणाम करत आहात आणि शेतकरी शेती करावं का कुठेतरी सिटीमध्ये जाऊन काम करावं असा देखील शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.